होते आणि विकेट किपर अजित मोहिते चांगल्या पोझिशनमध्ये आणि दुसऱ्या बॉलवर प्रतिउत्तर गोलंदाज अखिलेश सिंगचं डॉट बॉलने जबरदस्त वापसी होते. अखिलेश सिंग बघा गोलंदाजाच्या मनात हेच गणित सुरू असते की पहिल्या बॉलवर जेव्हा आपल्यावर प्रतिहल्ला चढवला जातोय तर आपल्याकडे पुनरागमन करण्याचे कुठले पर्याय आहेत आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करून दाखवत असताना अखिलेश सिंग यांना आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर डबल आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 डॉट बॉल्स अराउंड विकेट. शॉर्ट ऑफ लेन बॉल होता, ऑन साईडला लपेटण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवर स्वीप करून 2 धावा नजबुलने कंप्लीट केल्या. पण पुढच्या 3 बॉलवर त्यांचे प्रयत्न निरर्थक ठरतायत. स्ट्रोकसाठी त्यांचे प्रयत्न अपुरे पडतात आणि त्याचमुळे इकॉनॉमिकल ही भूमिका आतापर्यंत स्पष्ट केलेली आहे. अखिलेश सिंगने सुरुवात चांगली केली, नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण निवडलं होतं गणराज 11 मिडबॉव या संघाने आणि त्यापर्यंत चांगली सुरुवात गोलंदाज अखिलेश सिंग देतोय. लेन बॉल होता, ड्राईव्ह केलंय, बॅटच्या टोला कनेक्शन, मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतमध्ये, एक सिंगल कंप्लीट आणि सरते शेवटी आता स्ट्राईक मिळालेली आहे बबलला. बबलचा खेळ मला अजूनही आठवते. मला असं वाटते ते दुर्दैवी राहिलेत आज, 2 वेळा रनआउट झाले. त्याचमुळे थोडा वेळ स्वतःला द्यायला हवा. आपण एका प्रतिष्ठित स्पर्धेत खेळतोय आणि अशा वेळेला विचारपूर्वक कॉल दिले गेले पाहिजे. अखिलेश सिंग 5 चेंडूचा खेळ संपलाय, धावसंख्या 3 झालेली आहे. सुरुवात थोडीशी धीमी आहे, ती तेज करावी लागेल. ड्राईव्ह केलंय, बॅट अँड पॅड मधला बॉल, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे तैनात, बॉल कव्हर केला जाईल तोपर्यंत एक सिंगल होते कंप्लीट. पहिलं यशस्वी षटक संपवलेलं आहे अखिलेश सिंगने. ज्या षटकात त्यांनी खर्च केल्या फक्त 4 धावा, विकेट मिळवली नाहीये, पण सुरुवात अशीच अपेक्षित होती अजित मोहितेला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, धावसंख्या 4, गडी बाद 1. सॉरी माफ करा, एकही गडी बाद न होता धावसंख्या आहे 4. अजूनही 4 षटकांचा खेळ बाकी आहे आणि म्हणूनच सुरुवात जरी चांगली झाली नाही, क्रिकेटच्या खेळामध्ये असं कित्येक वेळा आपण पाहिलं आहे की सुरुवात चांगली होत नाही पण मध्यांतर आणि शेवट खूप चांगला होतो, घडतो तुमच्या कर्तृत्वावर. तुमच्या कर्तृत्वाचे पंख नेहमीच तुम्हाला विजयी होण्यासाठी ती प्रेरणा देऊन जातात आणि त्याचमुळे आता दरवेळी आपण आशिक अलीची सुरुवात पाहिली होती, पण यावेळेस अखिलेश सिंगकडून सुरुवात दिली या डावाला. कॅप्टन अजित मोहिते यांच्या देखील खूप प्लॅनिंग आहेत, चांगला गेम प्लॅन त्यांचा देखील आहे आणि म्हणूनच प्रत्येक सामन्यामध्ये तुम्हाला ते व्हेरिएशन करावं लागते तुमच्या पर्यायांमध्ये, कारण प्रत्येकाकडून एक चांगला खेळ मिळेल अशी अपेक्षा कॅप्टनची आहे. पण प्रतिस्पर्धी संघ देखील त्यांच्या प्रत्येक घडामोडींवर लक्ष ठेवून असतो. यावेळेस बॉल थोडासा खोलात ठेवला होता, फ्लाईट दिली होती बॉलला, अटेम्प्ट घेतला होता पण अटेम्प्ट कंप्लीट झाला नाहीये. 5 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये प्रत्येक षटक हे महत्त्वाचं आहे, फलंदाजी करताना सुद्धा आणि गोलंदाजी करताना सुद्धा. शफल झाले, बॅटची लिडिंग एज, बॉल पोहोचतोय मिडॉनला, गोलंदाज आशिक अली स्वतः बॉलवर पोहोचतील तोपर्यंत एक धाव बबलने कंप्लीट केले. स्ट्रायकर एंडला फलंदाज नजबुल पोहोचतोय, धावसंख्या पोहोचते 5 वर. इतक्या धीम्या गतीनं जाऊन चालणार नाही, ॲक्सिलरेटरवर पाय देऊन आता गाडी चालवावी वगैरे, ब्रेक काय आहे ते लक्षात घेऊन चालणार नाहीये, कारण आता वेगानंच जावं लागेल. आपण आजच्या दिवसाला ॲनालाइज केलं, 40-45 पुरेशी आहे, पण तोपर्यंत तर जावंच लागेल आणि त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील. आशिक अली तसं करू देतील का? हा रेंजमध्ये बॉल होता पण आउट ऑफ रेंज होत नाही आहे. चांगला स्टॉप डीप मिड विकेटला, एक सिंगल कंप्लीट. पण आता थ्रो होईल का? आणि अजूनही दोन्ही फलंदाज वाट पाहतायत की थ्रो कधी होईल आणि आपण स्टार्ट घ्यायला पाहिजे होती का. बघा, प्रतिस्पर्धी संघाच्या चुका तुम्हाला शोधायच्या आहेत, तरच तुमच्या संघाचा फायदा होऊ शकेल. क्षेत्ररक्षण डीपमध्ये चुकलं होतं, धाव घेण्यासाठी प्रयत्न केले असते तर प्रयत्न पूर्ण होऊ सुद्धा शकले असते, पण तसं काही घडत नाहीये. त्याचमुळे अजूनही अडचणी वाढत आहेत. आता तिरुपती सावर्डेच्या धावसंख्या फक्त 6 रन्स ऑन बोर्ड. ड्राईव्ह केलंय, कव्हरला क्षेत्ररक्षक डीपमध्ये तैनात आहेत. फील्ड पोझिशन प्रॉपर सेट केलं अजितने. त्याला माहिती आहे की या दोन्ही फलंदाजांचा अटॅकिंग झोन कुठे आहे आणि कुठे क्षेत्ररक्षक सेट करायला हवा आणि कित्येक वर्षांचं क्रिकेट खेळल्यानंतर तो अनुभव तुम्हाला मिळतो आणि आतापर्यंत चांगली फील्ड प्लेसमेंट गणराज 11 मिडबॉव या संघाकडून पाहायला मिळते. पण चांगलं स्ट्रोक सिलेक्शन कधी पाहायला मिळेल? नजबूत स्ट्रायकर हँडला क्रॉस बॅटेड खेळलेत, ऑन साईडला स्लॉग हिट, बॉल नो मॅन्स लाईनमध्ये पडेल, क्षेत्ररक्षक डीपमधून पुढे येईल तोपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. नजबुल वेगाने पळतोय, खेळपट्टीवर तो चिता आहे आणि या 2 धावा पूर्ण करतायत आणि 2च्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 9 या आकड्यावर. 9 रन्स ऑन बोर्ड. 5 चेंडूंचा खेळ संपलेला आहे, शेवटचा एक बॉल बाकी आहे या दुसऱ्या षटकातला. या षटकामध्ये आपण आशिक अलीला एनालाइज केलं, 1 शॉट म्हणजे 1च धाव मिळेल. बघा, दुष्काळात 13वा महिना,
धावांसाठी धावाधाव सुरू होती, पण ती धावाधाव करताना बॅट ड्रॅग केली आहे का पॉपिंग क्रीजमध्ये ते लक्षात घेणं महत्त्वाचं होतं, पण तसं नव्हतं. त्याचमुळे एकच धाव मिळेल आणि एक धाव आता वजा होईल. धावसंख्या पोचते आता 8 आकड्यावर. 8 रन्स ऑन बोर्ड. 70-70 स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर आपण थेट प्रक्षेपण पाहतोय. उद्या 4:30 वाजता ड्रॉ केला जाईल. चारही संघांना उपस्थित राहायचं आहे. अवधूत 11, AK स्पोर्ट्स, RR स्पोर्ट्स आणि आजच्या दिवसातला 4 पैकी एक संघ, म्हणजे आता 3 पैकीच एक संघ आपण म्हणू शकतोय. या अगोदर दानिश 11ने 6व्या सामन्याचं तिकीट मिळवलेलं आहे आणि या 2 संघांपैकी एक संघ जो विजय होईल तो दानिश 11 खेळेल. होपॅटची लिडिंग एज बॉल स्लीपला, बॉल जाईल मागे शॉर्ट थर्ड मॅनला, तोपर्यंत एक सिंगल होते कंप्लीट. एक धावेनं टेन्शन वाढणार नाही प्रतिस्पर्धी संघाचं, पण तुमच्या संघाला टेन्शन पासून मुक्त करण्यासाठी कॉन्ट्रीब्युशन तर द्यावंच लागेल. 2 षटकाचा खेळ संपला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या बिनबाद 9 धावा. 9 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. आराम नाही करून चालणार आता, कारण आराम केला तर स्पर्धेला रामराम ठोकावा लागेल आणि तोच आराम चालू आहे कदाचित फलंदाजांचा. बाहेर या. 3 षटकं बाकी आहेत. 3 षटकांमध्ये सर्वस्व पणाला लावून खेळ करावा लागेल तिरुपती सावर्डे संघाला. बॅटिंग लाईनअप स्ट्रॉंग आहे तिरुपती सावर्डेची, पण आता हे 2 फलंदाज थोडा वेळ घेत आहेत. जितका वेळ घ्यायला हवा होता त्यापेक्षा जास्त वेळ घेतलेला आहे. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. फिराज मोहम्मद बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेतात. स्ट्रायकर हेडला नजबुल कधीही हा सुरू होऊ शकतो आणि एकदा सुरू झाला तर मग थांबत नाही. फिराज तयार. ओव्हर द विकेट. शफल होत आहेत. गुडघ्यावर बॅलन्स करून ऑन साईडला स्वाईप करण्याचा प्रयत्न जरूर होता. स्ट्रोकचं चयन योग्य होतं. अँगलला पाहत असताना, अँगलचं निरीक्षण करत असताना, पिचिंगवर लक्ष देत असताना प्रॉपर बॉडी पोझिशन घेतली होती स्ट्रोकसाठी. पण फिराज भाव खाऊन जातोय. या अगोदर बॉलला बाउन्स मिळाला होता. आता टप्पा पडल्यानंतर कॉन्क्रीटच्या विकेटवर बॉल थोडा लो राहतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलिंग पाथ योग्य निवडलेला आहे. 5व्या-6व्या स्टंपवर तो बॉल ठेवतोय. स्ट्रोक्स ऑफर होत आहेत, पण धावा मिळणार नाही याची काळजी गोलंदाज फिराज मोहम्मद घेतोय. पहिले 2 डॉट बॉल. नजबुल मोंडल. धावसंख्या फक्त 9. यावेळेस पुन्हा एकदा कनेक्शन बनवण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बॅकफुटला जात असताना बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेत असताना बॉल स्क्वेअर लेगला डीप मधून शतक पुढे येईल तोपर्यंत एक सिंगल कंप्लीट. एका धावेची वाढ. धावसंख्या पोहोचते 10. 10 रन्स ऑन बोर्ड विदाउट लॉस. विकेट वाचवून नाही चालणार. प्रयत्न तर करावेच लागणार. रिस्क घेतला तर मग कुठेतरी धावांची भूक पूर्ण केली जाऊ शकते आणि तेच करणं आता बंधनकारक होऊन बसलेलं आहे. नॉकआउट स्टेज आहे, हे विसरून नाही चालणार. या अगोदर आपण पाहिलं तर फलंदाजीचा क्रम चांगला आहे, पण 2 फलंदाज प्रयत्न करतात पण गोलंदाज पूर्णपणे आतापर्यंत या डावावर वचक ठेवून आहेत. अर्धा डाव संपलाय. बॅटची टॉपेज. बॉल मिड ऑनला. क्षेत्ररक्षक नाहीये. एक सिंगल होते कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातात, करावेच लागतील आणि तेच करत असताना आपण फलंदाजांना पाहतोय. चालत चालत दुसरी धाव पूर्ण केली. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोचते आता 12 या आकड्यावर. आपण आजच्या दिवसाचा सुवर्ण मध्ये पाहिला 35 ते 40 तोपर्यंत जावंच लागेल. जर आपण मागच्या 4 सामन्यांना अॅनलाइज केलं तर गोलंदाजांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी 35 ते 40 धावा बनवाव्याच लागतील. तुमच्या आवाक्यात बॉल आहे तर अटेम्प्ट घ्यावाच लागेल. आवाक्यात होत्या आणि बबलला नेमकं झालंय काय? बबलचा खेळ आपण पहिल्या सामन्यात पाहिला. आशिक अलीच्या विरोधात त्यांनी एक चौकार एक षटकार खेचला होता आणि काय सुरुवात त्याने दिली होती. यावेळेस थांबून खेळले. अगेन्स्ट द टर्न खेळले. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक येतोय. बॉलवर कॅच कंप्लीट होते आणि मोठा फटका खेळला जरूर, पण मात्र तो फटका पूर्ण होऊ शकला नाहीये. बबलचा खेळ संपला. धक्का बसतोय पहिला तिरुपती सावर्डे. या स्टेडियमचा ड्रोन अँगल व्ह्यू तुम्हाला आता थोड्याच वेळात पाहायला मिळणार आहे. 70-70 स्पोर्ट्स या यूट्यूब वाहिनीवर. ही क्रीडानगरी पक्ष्यांच्या डोळ्यांतून कशी दिसते तुम्हाला ऑन स्क्रीन पाहायला मिळेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सौरभ बिराजदार मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत.
सौरभची रेंज आपण वेगवेगळ्या मैदानामध्ये पाहिलेली आहे आणि तीच रेंज आता या ग्रीन पार्कच्या स्टेडियमवर प्रेक्षकांना पाहायची आहे. या अगोदर गोलंदाजांना आपण पाहिलं तर तिन्ही गोलंदाज अप टू डेट बॉलिंग. पहिल्या षटकात अखिलेश सिंगने खर्च केल्या 4 धावा, आशिक अली थोडे महागडे ठरले ज्यांनी खर्च केल्या 5 धावा आणि फिराज मोहम्मदचं हे षटक जे आहे ते फक्त आणि फक्त 3 धावांचं आहे आणि त्यांनी मिळवले 1 विकेट. त्याचमुळे तिघही गोलंदाज इकॉनॉमिकल राहिलेले आहे. बिलो 4 बिलो 5 खूप दुर्मिळ बाब आहे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आणि तिन्ही गोलंदाजांनी ती इकॉनॉमी राखलेली आहे. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा आशिक अली. इनसाइड आउट खेळले, क्षेत्ररक्षक दूर आहेत, एक्स्ट्रा कव्हरचे डीपमधून पोहोचतील तोपर्यंत कव्हर पॉईंटचा मागे सरकला. 2 धावांचा कॉल पूर्ण झाला, 2 धावा मिळत आहेत. आता 1 करून नाही चालणार, 2 4 6 यावरच अवलंबून राहावं लागेल फलंदाजांना. वेळ तेच मागते आणि म्हणतात ना की वेळ निघून जाण्याच्या अगोदर मेहनत करून घ्या, नंतर डोक्यावर हात मारण्याची वेळ येणार नाही. त्याचमुळे नजबुल सातत्याने प्रयत्न करतोय, मोठ्या फटक्यांसाठी कमिटमेंट आहे. उलटा खेळलाय पण क्षेत्ररक्षक आहेत थर्ड मॅनला, बॉलवर पोहोचतायत अजित मोहिते. काय फील्ड सेटअप आहे, जणू काही प्रत्येक फलंदाज कुठल्या झोनमध्ये खेळतोय त्याला ठाऊक आहे आणि त्याच क्षेत्रामध्ये त्यांनी क्षेत्ररक्षक तैनात केलेत. आता स्ट्राईक रोटेट झाले, स्ट्रायकर एंडला आता सौरभ विराजदार पोहोचलेले आहेत. धावसंख्या आपण पाहतोय झाले फक्त 15 धावा, 15 रन्स ऑन बोर्ड. आता 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. वेळीच ते प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. सोपं काहीच नसतं, जिंकण्यासाठी झटावं लागतं, जिंकण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. प्रत्येक डावामध्ये तुम्हाला तुमचं अधिराज्य गाजवायचं असेल तर मग माघार घेऊन चालत नाही. प्रतिस्पर्धी संघावर लक्ष ठेवून तुम्हाला खेळ द्यायचा असतो. तो खेळ आतापर्यंत गोलंदाजांचा पाहायला मिळतोय, पण फलंदाज कधी ऍक्टिव्ह मोडवर येतील, ऍक्टिव्ह मोडवर यावं लागेल डाव संपण्यासाठी. आता फक्त 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे, त्याचमुळे आता बॅक इन ऍक्शन ही भूमिका फलंदाजांना घ्यायची आहे. धावसंख्या थांबले 15 वर आतापर्यंत. यस, ड्रो अँगल व्ह्यू या स्टेडियमचा. रेफरल आपण आहोत 70 स्पोर्ट्सच्या PCR रूममध्ये. तसा मी उल्लेख केला, थोड्याच वेळानंतर ड्रो अँगल व्ह्यू या स्टेडियमचा आपण पाहणार आहोत 70 स्पोर्ट्सच्या यूट्यूब वाहिनीवर. फेअर डिलिव्हरी, चला फेअर डिलिव्हरी. तर आशिकचं हे षटक आतापर्यंत योग्य राहिलेलं आहे. आपण जर चौकारांचा आढावा घेतला एकही नाही, षटकारांचा आढावा घेतला एकही नाही. सिंगल डबलवर खेळ चालू आहे आणि आता बॉल शिल्लक आहेत 9. आशिक अली सामना करतोय सौरभ बिराजदार. पुढे आले पण बॉल हवेत होता. आशिक अली बॉलवर पोहोचतायत आणि कॉट अँड बोल्ड बाय आशिक अली आणि सौरभ बिराजदारचा खेळ संपला. धक्का बसतोय दुसरा टीम तिरुपती सावर्डे. वेळ प्रत्येकाची येते आणि वेळ प्रत्येकावर येते, त्याचमुळे आता ती वेळ घेऊन येण्यासाठी नवीन फलंदाज राज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. तिरुपती सावर्डे संघाला 35 ते 40 धावांपर्यंत घेऊन जाण्याची धमक या खेळाकडे आहे आणि तीच धमक आज या स्टेडियममध्ये दाखवावी लागेल. जो विश्वास संघ मालकांनी तुमच्यावर ठेवलेला आहे तो विश्वास सार्थकी लावण्यासाठी तो खेळ द्यावाच लागेल. आणि सर्वात महत्त्वाची बाब सिच्युएशन काय मागते, परिस्थिती काय मागते तुमच्याकडून ते देणं आता महत्त्वाचं आहे. मागणी तसा पुरवठा, मागणी आहे मोठ्या फटक्यांची आणि पाहूया ती मागणी फलंदाज राज पूर्ण करतोय का. आशिक अली बॉलिंग ट्रॅकवर हुक केल्या बॉलला, पहिल्याच बॉलवर राजचा तडाखा. बॉल जाईल लॉंग लेग सीमारेषा पार, मच डिरेक्ट बाउंड्री. धावा 4, चौकार.
खूप शॉर्ट बॉल होता आणि त्याचमुळे ती संधी मिळाली शफल होण्याची, बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेण्याची आणि त्यानंतर हुक करण्याची. आणि खाली क्षेत्र होतं आणि खाली क्षेत्रातून हा बॉल सीमारेषेच्या बाहेर पोहोचला. 4 धावांची मदत स्कोरशीटला मिळाली. धावसंख्या पोहोचते 19 या आकड्यावर. अजूनही 7 चेंडूचा खेळ या पहिल्या डावातला बाकी आहे. 19 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. तिरुपती सावर्डे राजने पहिल्याच बॉलवर ती करामत केलेली आहे. मोठ्या फटक्यांची जी अपेक्षा होती ती अपेक्षा पूर्ण करताना त्यांनी तो चौकार खेचला. समथिंग इज बेटर दॅन नथिंग असं म्हणतात. षटकार नाही आला तरी काय झालं, चौकार आलाय तो योग्य त्या वेळी आलेला आहे. आवश्यक होता हा चौकार आत्मविश्वास वाढवण्यासाठी. एका बाजूला आपण नजमल मुंडलचा पाहिला तर त्याने देखील खूप जास्त चेंडू घेतलेत आतापर्यंत. एकूण 13 चेंडू त्याने घेतले आणि 13 चेंडूंमध्ये 10 धावांचं योगदान नजमुलने आतापर्यंत दिलेलं आहे. त्याचमुळे टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 150. सर तर धावसंख्येवर आपण लक्ष वेधूया. धावसंख्या पोचते 19 या आकड्यावर. प्रेक्षकांसाठी देखील खूप चांगली व्यवस्था बसण्याची आणि जिंकण्याची केलेली आहे आयोजकांनी. त्याचमुळे 10 रुपयाच्या कुपनवर तुम्हाला पैठणी जिंकता येऊ शकते. एअरबड्स आहेत तुम्हाला ते जिंकता येऊ शकतात. उद्या सुद्धा बक्षिसांमध्ये वाढ होणार आहे. 7 बक्षिसं असतील प्रेक्षकांसाठी. हो, यावेळेस बघा फरक नाही पडत. लॉजिकचा खेळ माझा, मॅजिकचा. संघासाठी कधीही धावून येण्याची तयारी माझी आहे आणि खेळ पाहायला मिळतोय मैदानाच्या आतमध्ये. राज गोठणकरचा बॉल जातोय सीमारेषा पार. मिळतीलचा षटकार. काही खेळाडू काही चेंडूंसाठी मैदानात येतात आणि भाव खाऊन जातात. त्यापैकी एक खेळाडू राज गोठणकर. 2 चेंडू त्यांनी घेतले आणि 2 चेंडूंमध्ये 10 धावांचं योगदान दिलं आणि संघाची मरगळ दूर करण्याचं काम आता राजने केलेलं आहे. पण आता त्याला 7 नजबुलची मिळते का? कारण म्हणतात ना की साथीदार जर चांगला खेळायला लागला तर तुमच्या प्रयत्नांना पंख लागतात आणि पाहूया तेच पंख फलंदाजीला लागतात का नजबुल मंडलच्या. शेवटच्या षटकासाठी राज सिंग यांचं चयन केलेलं आहे. लास्ट ओव्हरसाठी राज सिंग बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत्या. धावसंख्या आहे 25. गडीबाद झालेले आहेत 2 तिरुपती सावर्डे. लास्ट ओव्हर, शेवटचे 6 बॉल्स बाकी या पहिल्या डावातले. राज तयार. ओव्हर द विकेट. आपट बार होता आणि खेळपट्टीच्या खूप जास्त बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने मिळतोय आणि आता धावांचा पाऊस पाडतोय की काय मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला राजने तर धावांचा पाऊस पाडलेला आहे. आता पाहूया नजबुल ती जबाबदारी स्वीकारताय का. राजच्या गोलंदाजीला अंडर एस्टिमेट करून चालणार नाही. नेहमीच चांगली इकॉनॉमी राखण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. पण स्लॉग ओव्हरमध्ये शेवटच्या षटकामध्ये त्याचा खेळ नेहमीच भारदस्त राहिलेला आहे. पण आता राजला स्ट्राईक हवी आहे. त्याचमुळे जीवाचं रान केलं धाव घेताना आणि नजबुलला स्वतःचं विकेट सॅक्रिफाईस करावं लागलंय. धक्का बसतोय तिसरा तिरुपती सावर्डेला. नजबुल बॅक टू डक आउट. हॅलो हॅलो हॅलो. प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना विनंती असणार आहे, आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला सर्वांनी काही क्षणासाठी यायचं आहे. सन्माननीय दुर्वास सावंत, अमोल मिडबावकर, प्रदीप मिडबावकर आणि इतर सर्व सहकारी आणि प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांना विनंती असणार, सर्वांनी मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये महेश कांबळे, जे आक्रमकतेसाठी ओळखले जातात, ते आता शेवटच्या षटकावर पोहोचलेले आहेत आपल्या संघाची साथ निभावण्यासाठी. पण एका बाजूला ज्यांनी मागच्या षटकाच्या शेवटाला आपल्या नावावर केलं होतं, राज गोठणकर स्ट्रायकर एंडला आहेत. धावसंख्या आहे 26 धावा 26. पुन्हा एकदा त्यांचा आवडीचा फटका जो पॅटर्न स्ट्रोक आहे त्यांचा, राजचा उलटा स्ट्रोक. थर्ड मॅन आणि बॅकवर्ड पॉइंटला टार्गेट करायचं होतं त्यांना, पण राजने सुद्धा गती परिवर्तन आणि बाउन्सवर लक्ष केंद्रित केलं. येतोय हा डॉट बॉल.
राज सिंग आतापर्यंत चमकदार कामगिरी या षटकामध्ये करताना पाहायला मिळालेत. क्रॉस बॅटेड संपर्क तितका चांगला नाही. बॅट आणि बॉल धीम्या गतीने प्रवास करतोय. डीप मिड विकेटला पोहोचेल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा चंग बांधलाय फलंदाजांनी आणि प्रयत्न यशस्वी झालेला आहे. 2 धावांचा 2ची मदत स्कोरशीटला मिळते. धावसंख्या पोहोचते आता 28 या आकड्यावर. 28 रन्स ऑन बोर्ड. आता बॉल शिल्लक आहेत या षटकातले एकंदरीत 3 आणि पाहूया पुढच्या 3 बॉलवर नेमकं लिहिलंय काय, गणित कुठल्या बाजूने जाते, टार्गेट किती सेट होतोय. पुढच्या डावामध्ये पाहूया. हा थरार तर अमोल जमदाडे सर तुमच्यापर्यंत पोहोचवतीलच, पण तुर्तास 3 बॉल्स बाकी. बॉलला टर्न आहे, पण बॉल पिच कुठे करायचं हे देखील लक्षात घ्यावं लागतं. हातभर बॉल बनवण्याची क्षमता राज सिंग यांच्याकडे आणि त्यांचा तोच प्रयत्न होता फलंदाजाला आपल्या विळख्यात घेण्याचा, पण तसं काय पाहायला मिळत नाही. व्हाईट बॉलची 1 धाव मिळते. स्कोरशीटला मदत मिळते. एका धावेची धावसंख्या जाते 29 वर. 29 रन्स ऑन बोर्ड. अजून 3 चेंडूचा खेळ बाकी. क्षेत्ररक्षण थोडं जवळ केलेलं आहे अजितने. शॉर्ट थर्ड मॅन, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन आणि वाईड ऑफ मिड ऑन. सर्कलचं क्षेत्ररक्षण. फुलटॉस. परिस्थिती मनासारखी नसते, मनासारखी बनवावी लागते आणि जिकडे परिस्थिती गंभीर तिकडे राज आहे खंबीर. बॉलला पाठवलाय डीप कव्हर सीमारेषा पार. उलटा षटकार. की उजव्या हाताचा फलंदाज म्हणायचा. आता हा संभ्रम प्रेक्षकांच्या मनामध्ये आहे, कारण त्यांनी खेळलेले सर्व उलटे स्ट्रोक्स हे फायद्याचे ठरलेले आहेत. राज सुद्धा विचारत असेल की नेमकं काय चुकलं आणि फुलटॉस माझ्या हातातून डिलिव्हर झाला आणि त्याच फुलटॉसचा फायदा फलंदाजाने उचलला. धावसंख्या 35. हो, यावेळेस बघा पुन्हा एकदा मागे खेळलाय आणि धावफलकाला पुढे घेऊन गेलाय. राज गोठणकर मॅन इन ऍक्शन. तिरुपती सावर्णे संघासाठी धावून आलाय. बॉल सीमारेषा पार. मिळतील 4 चौकार. राजचं षटक सर्वात महागडं ठरलं. या अगोदर 4थं षटक आशिकचं सुद्धा महागडच होतं. धावसंख्या पोहोचते आता 39 या आकड्यावर. बॉल डिलिव्हर झालेत आतापर्यंत या षटकातले 5. शेवटचा 1 बॉल. या बॉलवर राज सिंग धाव खाऊन गेलेला आहे. बॉलर्स एंडला थ्रो झाला आणि आता फलंदाज परतीचा प्रवास करतोय, पण परत येतोय, पण तो स्वाभिमान टिकवून येतो. राज गोठणकर तिरुपती सावर्णेसाठी त्याचा लढा लक्षात घेण्यासारखा आहे. या सामन्यामध्ये पहिला डाव संपतोय आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 39 धावा आणि जिंकण्यासाठी लक्ष आहे 40 धावांचं पूर्ण करायचंय 30 चेंडूंमध्ये. त्या धावांना बनवलं जाईल की धावांना रोखलं जाईल त्याचं अनालिसिस आपण ऐकणार आहोत. कोकणातला सुपुत्र, उत्कृष्ट मराठी भाषा त्यांच्याकडून नेहमीच आपण ऐकतो, मिस्टर अमोल जमदाडे सर. इट्स ओव्हर टू यू. स्टे ट्यून ऑन 70 स्पोर्ट्स फॉर मोर एक्साइटमेंट. थँक्यू. पुन्हा एकदा विनंती असणार आहे प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला यायचं आहे आणि काहीच अवधी बाकी आहे. आपलं नशीब आजमावण्याची सुवर्ण संधी. 10 रुपयामध्ये एक स्मार्ट वॉच आणि एक महिलांसाठी पैठणीचं बक्षीस आहे. कुपन किंमत फक्त 10 रुपये. शेवटच्या सामन्याच्या पहिली इनिंग झाल्याच्या नंतर सोडत या ठिकाणी काढणार आहोत. उद्या या स्पर्धेतील अंतिम दिवस असणार आहे आणि या पंचक्रोशीतील महिलांसाठी संध्याकाळी ठीक 5 वाजता हळदी कुंकू समारंभाचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आग्रहाचं
आमंत्रण आम्ही सर्व महिला वर्गांसाठी करत आहोत. उद्या संध्याकाळी ठीक 5 वाजता ग्रीन पार्क मैदानावर दरवर्षी ज्याप्रमाणे आम्ही महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम करतो त्याचप्रमाणे उद्या अंतिम दिवशी आम्ही संध्याकाळी 5 वाजता सर्व महिलांना आमंत्रित करत आहोत. विनंती असणार सर्व महिला वर्गाने उद्या हळदी कुंकू समारंभासाठी आपली उपस्थिती दाखवायची आहे. धन्यवाद. धन्यवाद मणिजी पाटील. उपस्थित तमाम क्रीडा रसिकांचं कॉमेंट्री कक्षामधून मी समालोचक अमोल जमदाडे, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा 2025 मध्ये आजच्या 4थ्या रात्रीत आपलं सगळ्यांचं स्वागत. सामना क्रमांक 5 प्रेक्षकांच्या भेटीसाठी आलाय. तिरुपती सावर्डे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये गंधराज मिडबाव क्रिकेट टीम लढताना पाहायला मिळते. दोन्ही संघांसाठी अस्तित्वाची लढाई आहे. या सामन्यामध्ये जिंकणं अनिवार्य आहे, अन्यथा या स्पर्धेमधनं बाहेर जावं लागेल अशी महत्त्वाची लढत दोन्ही टीमच्या दृष्टीने. दानिश 11 देवबाग आत्तापर्यंत क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश करतोय. दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमच्या समोर लढण्यासाठी तिरुपती सावर्डे येईल की येईल गंधराज मिडबाव ते आपल्याला पाहायचं आहे आणि त्यासाठी फक्त 30 चेंडूंचा कालावधी आहे. तिरुपती सावर्डे क्रिकेट टीमने प्रथमतः बॅटिंग करत असताना 39 धावा फलकावरती लावलेत. 40 धावांचं लक्ष्य आहे गंधराज मिडबाव क्रिकेट टीमच्या समोर आणि 40च्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मैदानाची थोडीशी डागडुजी देखील चालली आहे. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. 40 धावा विजयासाठी बनवायचे आहेत गंधराज मिडबाव क्रिकेट टीमला. उद्या या स्पर्धेचा अंतिम दिवस, अंतिम रात्र, 5वा दिवस, 5वी रात्र आपल्याला पाहायला मिळेल. आपल्या सगळ्यांचे लाडके जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्र राज्याचे मत्स्य उद्योग व बंदर विकास मंत्री नितेशजी राणेसाहेब देखील उद्याच्या दिवशी या स्पर्धेला भेट देत आहेत. आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये मराठी सिने अभिनेत्री मानसी नाईक ह्या देखील उद्याच्या रात्रीमध्ये या स्पर्धेला भेट देण्यासाठी येत आहेत. प्रेक्षकांनी नक्की लक्षात ठेवा, उद्याची तारीख. किती महत्त्वाचं काम असलं तरी देखील सगळी कामं बाजूला ठेवा आणि रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेसाठी उद्याचा संध्याकाळचा आणि रात्रीचा कालावधी राखून ठेवा. मानसी नाईक यांचं एक गाजलेलं गाणं अनेक मराठी चित्रपटांमध्ये त्यांनी काम केलंय. वाट बघतोय रिक्षावाला हे सुप्रसिद्ध गाणं त्यांचं खूप गाजलं. सलामीवीर मैदानामध्ये दाखल झालेत. ऋतिक पाटील आणि मुन्ना शेख सलामीच्या रूपाने मैदानामध्ये दाखल झालेत. आमचे जयनुमानचे सगळे सहकारी कॉमेंट्री बॉक्सच्या समोर. पहिलाच बॉल खोदून काढण्याचा प्रयत्न इथे केला. चांगला बॉल डिलिव्हर्ड करत असताना आपल्याला पाहायला मिळालाय गोलंदाज पार्थ गांधी. गोलंदाजी मार्कवरती पहिल्याच बॉलमध्ये बीट केले मुन्ना शेखला, ऋतिक पाटीलला. मुन्ना शेख यावेळेला आले नाही आहेत. जर आपण पाहिलं तर ते नॉन स्ट्रायकिंग येईल आहेत. स्ट्रायकिंग येईलला ऋतिक तयार झालेत. खातं ओपन करायचं बाकी आहे. दोन्ही संघांच्या दृष्टीने मारो या मरोची लढाई आहे. सामना जिंकणं अनिवार्य आहे. जिंकावंच लागेल, मात्र एकाला हरावं देखील लागेल. खाली राहिलाय बॉल, डुबकी मारत यष्टिरक्षकाच्या दिशेने आलाय. चांगली गोलंदाजी होते. समोर मात्र टेन्शन मध्ये आलाय बॅटर, कारण त्याला अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत. धावा येत नाहीयेत, त्यामुळे दबाव वाढत असताना पाहायला मिळालाय. विश्वास नांगरे पाटील यांचं एक सुंदर वाक्य आपल्याला आठवतं. शांततेच्या कालावधीमध्ये जर मेहनत घेतलात तर युद्धाच्या कालावधीमध्ये खूप कमी रक्त सांडावं लागतं. हा सुरुवातीचा शांततेचा कालावधी आहे. मेहनत करा. आखूट टप्प्याचा बॉल आणि या बॉलला घुमिवलंय. चेंडू मोडलायच्या बाहेर, आउट ऑफ द पार्क. येईल आरपीएम षटकार. थँक यू डीजे. हुकचा एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला. 6 धावांनी खातं ओपन केले ऋतिक पाटीलने. टीमची धावसंख्या देखील झाली आहे 6. सुरुवातीला 2 चेंडूमध्ये संघर्ष केला, चाच पडला, मात्र तिसऱ्या बॉलवरती अटॅक केलंय.
वेगात टाकण्याचा प्रयत्न, वाईट बॉलचा सिग्नल पंचांनी कळवलाय. आणि ज्यावेळेला एखाद्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये मोठा फटका येतो त्यावेळेला थोडासा तो नक्की रागात येतो. एक्स्ट्रा वेगात टाकण्याचा प्रयत्न, दिशा भरकटली आहे, व्हाईट बॉलची मागणी झाली आणि त्यानंतर टीमची धावसंख्या वाढली आहे. पती सावर्डे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये गणराज 11 मिडबाव क्रिकेट टीम पाठलाग करते 40चा. दोन्ही संघामध्ये आयात केलेले खेळाडू आहेत. स्ट्रायकिंग यील्डला डावखुरा बॅटर मुन्ना शेख, नाशिकचा आशिक. यावेळेला बॅटची कडा, यष्टीरक्षक पोचण्याचा प्रयत्न करतायत आणि त्यानंतर मात्र बीट झालाय क्षेत्ररक्षक. फ्लाइंग स्लीप साठी हा झेल होता. यष्टीरक्षकाने स्वतः बॉल पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला. थोडासा लेझी पाहायला मिळाला फ्लाइंग स्लीप क्षेत्ररक्षक. कोणतीही हालचाल केली नाहीये, स्टान्स नाहीये, स्टार्ट घेतला नव्हता. आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर विकेट येता येता वाचली आहे आणि त्याच्या बदल्यामध्ये आलेत 2 धावा. 2 ने धावसंख्या 10 वरती पोहोचली आहे. षटक क्रमांक 1 चा खेळ चालू आहे. कमी धावसंख्या असल्यामुळे तुम्हाला हाफ चान्स कन्वर्ट करावे लागतील. छोट्या छोट्या चुका सुधाराव्या लागतील. चुका प्रत्येकाकडनं नक्की होतात, मात्र त्या सुधाराव्या लागतील. झालेल्या चुका मनामध्ये कधीच धरून ठेवू नका. घडून गेलेल्या गोष्टी मनामध्ये धरून ठेवण्यामध्ये काहीच अर्थ नसतो. पुढे काय करायचं याचा विचार करावा लागेल. पार्थ गांधी तयार झालेत. स्ट्रायकिंग येईल मुन्ना तयार. फुलटॉस बॉल ड्राईव्ह केले, सुंदर फटका. गॅप मध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे, गॅप शोधलाय. जोपर्यंत कव्हरचे रक्षक चेंडूपर्यंत ताबा मिळवेल 2 धावांचा याही वेळेला कालावधी आहे. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या वधारते. फलकावरती 12 धावा लागलेत. पहिलं षटक संपलंय. 5 षटकांची मर्यादित लढत. 24 चेंडूंचा खेळ आहे. 28 धावांची आवश्यकता. 24 चेंडू 28 धावा. तिरुपती सावर्डे क्रिकेट टीमने प्रथमतः बॅटिंग केली आहे आणि त्यानंतर गणराज मिडबाव क्रिकेट टीम पाठलाग करते 40चा. पहिल्या षटकात आलेत 12 धावा. 24 चेंडू आणि 28 धावा. सामना सोपा झालाय, सामना खुला झालाय. मात्र आतापर्यंत या मालिकेमध्ये आपण पाहिलं प्रत्येक सामना शेवटच्या बॉल पर्यंत गेलाय. विकेट मिळवावे लागतील गोलंदाजी करणाऱ्या क्रिकेट टीमला, तिरुपती सावर्डेला. विकेटच्या शोधामध्ये मात्र गणराज मिडबाव क्रिकेट टीमने चांगली सुरुवात केली आहे. ऋतिक पाटील 7 वरती खेळतोय. मुन्ना शेख खेळतोय 4 वरती. ओहो, लाजवाब फटका. बॅकफुट वरती जात पंच केले बॉलला. चेंडू जाईल बाउंड्रीच्या बाहेर. वीरेंद्र सेवाग स्टाईलने अप्पर कटचा एक लाजवाब फटका. RPM चौकार. चौकाराने टीमची धावसंख्या आता मात्र वृद्धिंगत झाली आहे. फलकावरती चेंडू आणि धाबा यांच्यामधलं जे अंतर होतं ते कापलंय. आकर्षक फटका, क्रिकेटमधलं सौंदर्य दाखवणारा फटका ऋतिकच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. 16 धावा फलकावरती लागलेत. 1 षटक 1 चेंडूचा खेळ संपलाय. सूर्या तयार. सूर्याचं स्वागत देखील चौकाराने केलंय. चांगला बॉल हलक्या हाताने खेळलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. 1च जाव इथे मिळेल. सेन्सिबल क्रिकेट आहे. 1 चौकार आलाय आणि त्यानंतर स्वतःची विकेट शाबूत ठेवायचे, स्ट्राईकला बदलायचंय, रोटेट करायचंय. संघ साथीदाराला दुसऱ्या बॅटरला स्ट्राईक वरती आणायचंय आणि स्कोर बोर्ड देखील हलता ठेवायचा. ही रणनीती आहे ऋतिक पाटीलची, ज्याच्याकडे अनुभव आहे. 1 ने धावसंख्या बदलते. 17 धावा फलकावरती लागलेत. टार्गेट आहे 40. सूर्या व्यक्तिगत पहिल्या षटकामध्ये आहेत. टीमच्या माध्यमातून षटक क्रमांक 2 आपण पाहतोय. सूर्याचा चांगला बॉल, लेंथ बॉल पाहायला मिळाला. धावबाद करण्याची इथे संधी अपील तर केलंय आणि तिसऱ्या पंचांकडे नक्की मागणी होईल. टीव्ही अंपायरकडे आपण जातो आहोत. धावबाद आहे का, बॅटर आपल्या घरट्यामध्ये पोहोचलाय सुरक्षित, ते पाहायचंय. पॉपिंग क्रीज पासून दूर राहिले का. तिसऱ्या पंचांच्या मदतीने हा डिसिजन तुमच्यापर्यंत नक्की लगेच येईल.
मुन्ना शेख आणि त्याच्या साथीला ऋतिक पाटील ही जोडी मैदानामध्ये आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून शानदार क्रिकेट स्पर्धेचं आयोजन. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील सगळ्यात मोठ्या रकमेची क्रिकेट स्पर्धा भरवण्याचा पहिला बहुमान रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावला गेलाय. आणि खास वैशिष्ट्य सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये प्रथमच LED स्ट्रीप सर्कल वरती लावल्या गेल्यात. आउट डिसिजन आलाय तिसऱ्या पंचांचा. OET आउट मुन्नाला जावं लागेल. डग आउटला आली आहे पहिली विकेट. मुन्ना शेख आउट. देवली गावचे सरपंच तथा सिंधुदुर्ग जिल्हा कॉमेंटेटर असोसिएशनचे अध्यक्ष श्यामजी वाक्कर. श्याम, मुन्ना शेख यांनी थोडीशी घाई केली आहे. 17 वरती पहिली विकेट आली आहे. 40चं लक्ष्य आहे. कसं बघताय मॅचकडे? या मैदानावरती अमोल ज्या मॅच होत आहेत त्या सर्व कमी धावसंख्येच्या होत आहेत. जरी धावा 30 बॉलमध्ये 40 पाहिजे असल्या तरीही ही मॅच शेवटच्या बॉलपर्यंत जाणार. खूप रंगतदार असा सामना तुम्हाला बघायला मिळणार. आणि एवढ्या रात्री देखील हे प्रेक्षक या ठिकाणी उपस्थित आहेत. बघा, त्या प्रेक्षकांना देखील सलाम आहे आमचा, कारण एवढ्या लेट उशिरा देखील तुम्ही या ठिकाणी उपस्थित आहात. हे तुमचं प्रेम आहे. हे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावरती तुम्ही जे प्रेम दाखवता, या क्रिकेटवरती जे प्रेम दाखवता, त्याला सलाम आहे. मोठी स्पर्धा आहे, मोठी मॅच आहे. आणि आता मात्र गरज आहे ती जिंकण्यासाठी 20 चेंडू आणि 22 धावा. मॅच ऑन आहे. दोन्ही संघांना 50-50चा मौका. इकडे एखाद दुसरा मोठा फटका पाहिजे बॅटरना, तर दुसरीकडे बघायला गेलं तर 2-3 डॉट बॉल हे देखील गोलंदाजाकडून अपेक्षित आहेत. खूप चांगली मॅच चालू आहे. पुढे आलाय बॅग शरीरापासून थोडासा दूर बॉल टाकलाय सूर्य यांनी. त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर बॅट वरून फिरली आहे. बॉल बराचसा खाली राहिलाय. डॉट बॉल आलाय. असे चेंडू तुम्हाला टाकावे लागतील आणि त्यानंतर विकेट देखील मिळवावे लागतील. मॅकमिलन गोविंद, त्याच्या साथीला आहे ऋतिक पाटील. ही जोडी मैदानामध्ये आहे. मुन्ना शेख आउट झालेत पहिल्या गड्याच्या रूपाने. टीमची धावसंख्या 18. 1 आउट. सूर्यात या पुढे आलेत. याही वेळेला चूक केली आहे. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. षटक क्रमांक 2चा खेळ संपलाय. टीमची धावसंख्या आहे फलकावरती 18. येणारे चेंडू असतील या मॅच मध्ये 18 आणि धावा बनवायच्या आहेत 22. 18 चेंडू 22 धावा. आमचे प्रेक्षक मायबाप पहा, तुमचं स्वागत आहे. हे आमचे नन्हे मुन्ने प्रेक्षक आणि या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. खरोखर तुमचं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये, कारण एवढ्या रात्री देखील तुम्ही उपस्थित आहात. 18 बॉलमध्ये 22 धावा. दोन्ही संघ मैदानामध्ये रणसंग्राम खेळतायत. महासंग्राम सुरू आहे दोघांमध्ये. जर ही मॅच जिंकणार तर तिकडे दानिश 11 देवबागचा संघ वाट बघतोय. कोणता संघ आपल्या समोर उभा येऊन ठाकणार, गणराज की दुसरा आहे तिरुपती सावर्डे. अकोटप्याचा बॉल पंच केले. बॉलला डीप कोर पॉइंटला बॉल चाललाय. पहिली धाव प्रचंड वेगात आणि 2 धावांची लहर देखील पाहायला मिळते. 2 ने धावसंख्या पुढे जाईल 20. 2 षटक 1 चेंडूचा खेळ संपलाय. रत्नदीप गोलंदाजी मार्क वरती आहेत. आतापर्यंत 20 धावा आलेत. मैदानामध्ये सामना चालू आहे तिरुपती सावर्डे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये. गंधराज 11 मिडबाव जी बॅटिंग करते. पाठलाग चाललाय 40चा गंधराज मिडबावच्या माध्यमातून. निम्मा पल्ला तर गाठला. अजून 20 धावांची गरज आहे. मॅकमिलन गोविंद
बॅटची कट आपल्याला पाहायला मिळेल. फ्लाइंग स्लिप दरम्यान एक क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. एकनी धावसंख्या बदलेल 21-21 हा गणेशाचा क्रमांक आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या माध्यमातून कार्डियाक ॲम्ब्युलन्सचं देखील लोकार्पण उद्याच्या रात्रीमध्ये होईल. गोरगरीब जनतेच्या सेवेसाठी रामेश्वर प्रतिष्ठानच्या ताफ्यामध्ये अजून एका फॅमिली मेंबरचं आगमन झालंय. सगळं काही तुमच्या सेवेसाठी आहे. मिडबाव वासियांसाठी, पंचक्रोशी वासियांसाठी, दशक्रोशी वासियांसाठी रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव सातत्याने धाव घेत असतं. जिथे अडचण असते तिथे सगळ्यांच्या डोळ्यासमोर एकच नाव येतं, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव. कोरोनाच्या कालावधीमध्ये घेतलेली विशेष काळजी. टप्प्याचा बॉल आडव्या बॅटने खेळायचा, मात्र बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. चेंडू डॉट, टिंब चेंडू आलाय. 21 वरती धावफलक थांबलाय. चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळेल अशा चेंडूंची आवश्यकता आहे. तुम्हाला डॉट बॉल घ्यावे लागतील, विकेट मिळवावे लागतील आणि बॅटिंग करणाऱ्या क्रिकेट टीमला जोश के साथ साथ होश भी ठेवावा लागेल. 2.3 चेंडूंचा काही संपलाय. बॅटची कडा, मिळालाय विकेट किपरचा सहारा, आली आहे विकेट. फलंदाजीसाठी असणारा फलंदाज मॅकमिलन गोविंद आउट. सॉन्ग तुम्ही ऐकतात ते जानवी लोके मॅडम यांनी लिहिलंय. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव टायटल सॉन्ग प्रचंड गाजलं. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत अजित मोहिते. नायगाव परिसरामधला हा खेळाडू जितका उंचीने मोठा तितके मोठे फटके त्याच्या बॅटमधून येतात. मात्र यावेळेला परिस्थिती वेगळी आहे. परिस्थिती अनुरूप तुम्हाला बदलावा लागेल. बदल हा निसर्गाचा नियम आहे आणि याच पद्धतीने तुम्हाला बदल करावा लागेल. 21 वरती 2 आउट समीकरण बदलणार आहे. आता मात्र 2.4 षटकांचा खेळ संपलाय. 14 चेंडू आणि 19 धावांची गरज आहे. 14 चेंडू 19 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये अजित मोहिते, मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातील. आज या मोठ्या स्पर्धेमध्ये श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची ही मोठी स्पर्धा आहे आणि भव्य दिव्य अशी ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये खेळण्याचा बहुमान हा अजित मोहितेला मिळालेला आहे आणि आपल्या बॅटची कमाल धमाल या मैदानावरती दाखवेल का हे देखील पाहावं लागेल. 19 धावा, बॉल शिल्लक आहेत ते 14 बॉलमध्ये 19 धावा बनवायच्या आहेत गणराज मिडबाव संघाला. हे मॅच शेवटच्या बॉलपर्यंत रंगतदार होणार आहे कारण दोन्हीकडे खूप घाम गाळतायत दोन्ही खेळाडू. यावेळी उडवलाय बॅट आणि बॉल मध्ये चांगला संपर्क झालाय. बॉल जाईल, कुठं जाईल, येईल रामेश्वर प्रतिष्ठान षटकार. सहा धावांनी षटकार ठोकून खातं ओपन केले अजित मोहिते याने. अजित ने सांगितले की इलाका किसी का भी हो, धमाका हमारा ही होगा. परिस्थिती अडचणीची होती. टीमची धावसंख्या वाढली आहे 27. 13 मध्ये 13ची गरज असताना विकेट आली आहे. अजित मोहिते आउट. ते रिदम मध्ये वाटत होता मात्र तो आउट झालाय. मोहामध्ये अडकलाय. मोह अंगलटी आलाय. जीवन असो किंवा क्रिकेट, मोहाला आवडता आलं पाहिजे, स्वतःला सावरता आलं पाहिजे. जंगल की दहशत बया करती है, जीतना है तो युद्ध अनिवार्य है.
यावेळेला गोलंदाजी करणारी टीम लढते, हार मानली नाहीये दोन्ही टीमनी. समीकरण बदलणार आहे, नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललेत. योगेश पवार. 3 षटकांचा काही संपलाय, 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 12 चेंडूंमध्ये 13ची गरज आहे. 12 चेंडू 13 धावा हे विजयासाठी समीकरण आहे. गणराज मिडबाव क्रिकेट टीमच्या समोर तिरुपती सावर्डे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये सामना चांगला होणार आहे. प्रत्येक सामने आजच्या रजनीमधील रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचतायत. संघर्ष प्रत्येकाच्याच वाट्याला येतो. जीवन असो किंवा क्रिकेट, स्वतःवरती विश्वास ठेवा. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार झालेत. सूर्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंड कडून त्याच्या समोर आहेत फलंदाज ऋतिक पाटील. समोर खेळाय, बॉलर बॅक ड्राईव्ह केले, फॉलो थ्रू मध्ये थांबवण्याचा प्रयत्न केलाय, मात्र यश आलं नाहीये. मिड ऑफला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव, बूंद बूंद से सागर बनताय. एक धाव इथे महत्वाची आहे. प्रत्येक बॉल वरती समीकरण बदलत चाललंय. येणारे चेंडू 11, धावा बनवायचे आहेत 12. एकच धाव फक्त आपण जर पाहिलं तर जास्त आहे चेंडूंपेक्षा. 28 धावा, 3 आउट. 3.1 षटकाचा काही संपलाय. ऋतिक पाटील एका बाजूने लढतोय. 10 मध्ये 17 त्यांनी बनवलेत. 10 चेंडू आणि 17 धावांची खेळी. योगेश पवार जे रणजीपट्टू आहेत, फिल्डिंग कोच आहेत, ते स्ट्रायकिंग गेमला तयार झालेत. संयम असावा तर या खेळाडूसारखा असावा. तो जो तुम्हाला स्क्रीनवरती दिसतोय त्याच्याकडे संयम आहे. चांगला बॉल हलक्या हाताने खेळलाय. थोडासा वेळ नक्की घेतात, मात्र यावेळेला वेळ खूप कमी आहे. आयुष्यामधून एकदा गेलेली वेळ आणि एकदा गेलेलं वय परत कधीच येत नाही. डॉट बॉल घेतला. 28 धावा फलकावरती आहे. समीकरण प्रत्येक वेळी बदलत जाईल. येणारे चेंडू असतील 10, धावा बनवायच्या 12. दहा चेंडू 12 धावा. सूर्या तयार. सामना आता मात्र कुशल मोड मध्ये आलाय. योगेश पवार बॉलला ड्राईव्ह करत असताना आपल्याला पाहायला मिळेल. कव्हर्सला बॉल चाललाय आणि त्या दरम्यान आली आहे फक्त 1 धाव. 1 ने योगेश पवार यांनी खातं ओपन केलं. 29 धावा फलकावरती लागलेत. येणारे चेंडू 9, धावा बनवायच्या 11. सामना शेवटच्या षटकापर्यंत जाईल आणि हीच खासियत आहे रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची. सुपर ओव्हरची एक लढत देखील पाहायला मिळाली. शेवटच्या बॉलपर्यंत सामने रंगतायत. 3.3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपलाय. यावेळेला हवेमध्ये खेळला फटका आणि त्या दरम्यान क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचला. आली आहे विकेट. फलंदाज ऋतिक पाटील आउट. विकेट आली है. कहानी में ट्विस्ट आया है. सामना आता मात्र रंगतदार अवस्थेकडे पोहोचलाय. जो खेळाडू रिदम मध्ये होता, मॅच मध्ये चांगली खेळी करत होता, विजय आणि पराभव यांच्यामधला अडथळा होता, तो आता मात्र सूर्य यांनी दूर केलाय. सेलिब्रेशन झालंय. कहाणी बदलली आहे. येणारे चेंडू आपल्याला पाहायला मिळतील 8. विजयासाठी धावा बनवायचे 11. दुनिया खिलाड़ियों से भरी पड़ी है. दुनिया खिलाड़ियों से भरी पड़ी है. गेम खेलना नहीं, गेम को पलटना सीखो. या वेळेला तुम्हाला सामना बदलवायचा आहे. प्रेक्षक गॅलरीमध्ये आपण पाहतो तो महिला कक्ष खचाखच भरलेला पाहायला मिळालाय. 29 धावा फलकावरती आहेत. 8 मध्ये विजयासाठी 11ची गरज आहे. सेलिब्रेशन बघा. प्रचंड खुश झाल्यात आमच्या सगळ्या महिला. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार झालेत. सूर्या गोलंदाज तयार. हो चांगला बॉल. डॉट बॉल घेतला इथे प्रचंड वेगामध्ये. 140 किलोमीटरच्या वेगात बॉल गेलाय यष्टिरक्षकाच्या दिशेने. डोळ्यांची पापणी लवते चेंडू आपल्याला डॉट पाहायला मिळालाय. प्रेशर वाढलंय.
नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालेत, ज्यांच्याकडे मोठ्या फटक्यांची क्षमता आहे. स्ट्रायकिंग येईल बॅटर उमर खान. उमर 11 क्रिकेट टीमचा संघनायक उमर खान स्ट्रायकिंग येईल तयार. याही वेळेला चांगला बॉल डिलिव्हर्ड केलाय, बॉलला बॅटला चुकवलाय आणि त्या दरम्यान जर पाहिलं तर बीट केलंय. चला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा गोलंदाज सूर्यासाठी. टाळ्यांचा कडकडाट नक्की होईल. सामना एका वेगळ्या मोडकडे आलाय. सामन्याने करवट बदलली है. ये तो सिर्फ टेलर है, पूरी पिक्चर अभी बाकी है. जबरदस्त सामना. प्रेक्षक आता मात्र खुश झालेत. 6 चेंडू 11ची आवश्यकता आहे. दानिश 11 देवबाग क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये लढण्यासाठी कोणता संघ सक्षम ठरेल याची निश्चिती होईल 6 चेंडूंमध्ये. वाह, अफलातून बॉलिंग ही सूर्याची बघायला मिळाली. सूर्य अस्ताला गेलेला आहे, तरी देखील रात्रीच्या 1 वाजता हा सूर्य मात्र मैदानामध्ये चमकताना दिसतोय. काय बॉलिंग करतोय सूर्या. या षटकामध्ये फक्त धावा दिल्या 2 आणि मॅच मध्ये रंगत आणली आहे. कहाणी में ट्विस्ट आया है. 6 बॉल मध्ये आता 11 धावांची गरज. राजा वांगणकर आणि सोन्या पुजारे यांना विनंती असणार आहे, त्यांनी जरा स्टेजच्या डाव्या बाजूला यायचं आहे. राजा वांगणकर, श्याम लोके, सोन्या पुजारे, राम लोके, प्रतिष्ठानच्या सर्व सदस्यांना विनंती असणार आहे, काही क्षणासाठी आपण मुख्य व्यासपीठाच्या डाव्या बाजूला या. 6 चेंडू विजयासाठी पाहिलं तर आवश्यकता आहे 11 धावांची. 29 धावा फलकावरती लागलेत. शेवटचं षटक फेकण्यासाठी गोलंदाज तयार झालेत. तर गोलंदाजी मार्क वरती विकास पवार. स्ट्रायकिंग इनला बॅटर आहेत योगेश पवार. पवार टू पवार. कोण करणार कोणावर वार. चांगला बॉल, लेन बॉल आहे, ऑफ साइड ऑफ स्टंप. यॉर्कर लेनचा चेंडू पाहायला मिळाला. वाईड लाईन यॉर्कर लेनचा बॉल. डॉट घेतलाय, प्रेशर वाढलंय, दबावाची परिस्थिती आहे. दबाव दोन्ही बाजूला आहे. आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. कोण जिंकणार हा सामना. प्रेक्षकांच्या नजरा मैदानाकडे वळलेत. डॉट बॉल आलाय, समीकरण बदललंय. येणारे चेंडू 5 धावा बनवायचे आहेत 11. 5 चेंडू 11 धावा हे विजयासाठी समीकरण. आणि त्या दरम्यान गोलंदाजी मार्क वरती झालेत तयार. समोरच्या दिशेने ड्राईव्ह केलंय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, मिड ऑफ खाली आहे. त्यानंतर बॉल चाललाय लॉंग ऑनला. पहिली धाव प्रचंड वेगात, दुसरीचा प्रयत्न चाललाय आणि धाडस दाखवलंय. किस्मत हमेशा बहादुर का साथ देती है. नशिबाने साथ दिली है. जाबाज खेळाडू. एकेरी धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये कन्वर्ट केलंय. 1 धाव लाख मोलाची आहे. ठरवलं की सगळं होतं. माणूस फक्त जिद्दीला पेटला पाहिजे, जिद्द पेटली पाहिजे. आणि त्या दरम्यान जर पाहिलं तर तुमच्यामधलं सर्वस्व तुम्हाला या मॅच मध्ये दाखवायचं आहे. येणारे चेंडू असतील या मॅच मध्ये फक्त 4 धावा बनवायच्या आहेत. 9 4 चेंडू 9ची गरज. ऑन साइडला फटका खेळलाय. पहिली धाव प्रचंड वेगात. चेंडू चाललाय स्क्वेअर लेगला. त्या दरम्यान आली आहे फक्त 1 धाव. दुसरीचा प्रयत्न चाललाय आणि स्ट्रायकिंग एंडला फेकी. योगेश साठी धोक्याची घंटा वाजली आहे का हे पाहावं लागेल. योगेश चाललेत मैदानाच्या बाहेर. आली आहे विकेट. 31 वरती आला योगेश पवारचा विकेट. आणि त्या दरम्यान समीकरण पुन्हा एकदा बदलेल. येणारे चेंडू 3 आणि धावा बनवायच्या आहेत 8. तिकडे आलाय. चुकलो पण शिकलो ते महत्वाचं. चुकलो पण शिकलो ते महत्वाचं. थकलो पण टिकलो ते महत्वाचं. रडलो पण घडलो ते महत्वाचं. पडलो पण धडपडलो ते महत्वाचं. उरलो पण पुरलो ते महत्वाचं. हरलो पण बहरलो ते महत्वाचं. यावेळेला मात्र बहरावं लागेल. समीकरण बदललंय, कहाणी बदलली आहे. सामना एका रंगतदार अवस्थेकडे आलाय. सामना दोन्ही बाजूला जिंकण्याची समान संधी आहे. कोण जिंकेल ही मॅच. प्रेक्षकांमध्ये उत्कंठा लागली आहे. प्रेक्षक चर्चा करतायत कोण जिंकेल हा सामना. गणराज मिडबाव जिंकेल का की जिंकेल तिरुपती सावर्डे. येणारे चेंडू 3 धावा बनवायचे आहेत 8.
कोण थोपटणार कोणाची पाठ ते आपल्याला पाहायचं आहे. 8 धावांची गरज आहे. गोलंदाज विकास तयार, बॅटर तयार. समोरच्या दिशेने अगदी स्ट्रेट ड्राईव्हचा फटका, गोली की रफ्ता असे. एकच धाव टीमच्या खात्यामध्ये वाढते. सामना आता मात्र प्रेक्षकांना आवडलाय का? चला एकदा जोरदार टाळ्यांचा गजर करा. सामना होता कुठे आणि सामना आलाय कुठे? काय मॅच रंगली आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव, शैलेजी लोके आणि भाईजी नरे साहेब, तुम्हाला मनापासून सलाम. तुमच्या प्रतिष्ठानला मनापासून सलाम. 33 धावा फलकावरती आहेत. 5 विकेट आले आहेत. येणारे चेंडू या मॅच मध्ये फक्त 2 धावा बनवायचे आहेत. 7. सामना संपलेला नाहीये. कोण करणार कोणावर मात? विजयासाठी फक्त 7ची गरज आहे. MS धोनीच्या पाठीवरती क्रमांक 7, आठवड्याचे वार 7, लग्नाचे फेरे 7, जगामध्ये आश्चर्य 7, तुमची आणि आमची रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव सोबत असणारी 7. चेंडूंची आवश्यकता आहे फक्त 2 आणि विजयासाठी गरज आहे 7 धावांची. पर्व सुद्धा आहे 7वं. 7 आकडा आज मात्र लकी ठरेल. कोण देणार कोणावर 7 ते आपल्याला पाहायचं आहे. 2 चेंडू 7ची गरज. बॉलर तयार. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. हो, लॉंग स्टॉप कडे बॉल चाललाय. लॉंग स्टॉप कडे बॉल चाललाय आणि हा आपण जर पाहिलं तर बॉल तर बाउंड्री लाईनच्या बाहेर गेलाय. फिल्डिंग करणारी टीम पंचांकडे गेली आहे आणि त्या दरम्यान पंचांचा सिग्नल येणं अपेक्षित आहे, बाकी आहे. तर हा आलाय चौकार. शानदार चौका. इस चौके ने सबको चौका दिया. सामना जर टाय झाला तर होईल सुपर ओव्हर आणि प्रेक्षक तीच वाट बघतायत. हा देखील सामना सुपर ओव्हरचा व्हावा ही प्रेक्षकांची अपेक्षा आहे. शैलेजी लोके साहेबांची देखील तीच अपेक्षा आहे. भाईजी नरे साहेबांची देखील तीच अपेक्षा आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची देखील तीच अपेक्षा आहे. प्रेक्षक देखील लांबून आलेत. पण जर पाहिलं तर फुल टॉस बॉल बॅट वरती घेण्याचा प्रयत्न करत असताना उमर आपल्याला पाहायला मिळाला. त्या दरम्यान नशिबाची साथ मिळाली आहे. बेल्स पडल्या नाहीयेत आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर जीवनदान नक्की मिळालंय. याचा फायदा होईल का उमरला? उमर आहे स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्क वरती आहे विकास. शेवटचा बॉल विजयासाठी 3 धावांची गरज. शेवटचा बॉल 3ची आवश्यकता. प्रेक्षक हो, रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावची स्पर्धा आवडली तर टाळ्या वाजवायला अजिबात कंजूसी करू नका. जबरदस्त सामना आहे. दोन्ही संघासाठी सपोर्ट करायचा आहे. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावच्या स्पर्धेमधला सर्वोच्च सामना प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. काय मॅच रंगली आहे. शेवटचा बॉल 3ची आवश्यकता. सामना टाय झाला तर सुपर ओव्हर. सुपर से भी ऊपर वाला मुकाबला. प्रेक्षकांची इच्छा आहे की सामना सुपर ओव्हरचा व्हावा. मात्र शैलेजी लोके साहेब आणि भाईजी नरे साहेब यांची इच्छा काही वेगळी आहे. हा सामना टाय व्हावा, त्यानंतर सुपर ओव्हर व्हावी. सुपर ओव्हरचा सामना टाय व्हावा, त्यानंतर बॉल आउट व्हावं. बॉल आउटचा सामना ही टाय व्हावा, त्यानंतर नाणेफेक व्हावी आणि नाणेफेकीचा कॉइन उभा पडावा आणि दोन्ही संघ सामना जिंकावेत. शेवटचा बॉल 3ची गरज. ओहो, यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर केलाय विकास. विकास यांच्या माध्यमातून आपण जर पाहिलं दुसरीचा प्रयत्न चाललाय मैदानाच्या आतमध्ये आणि काय घडलंय इथे, काय घडलंय ते पाहावं लागेल. पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे. मैदानामध्ये पळापळ चालली आहे. भाग मिल्का भाग. काय घडलंय काय बिघडलंय ते पाहायचंय. तिरुपती सावर्डे क्रिकेट टीमच्या विरोधामध्ये गणराज 11 मिडबाव क्रिकेट टीम 40चा पाठलाग करत असताना पंचांचा डिसिजन येणं बाकी आहे. सामना टाय झालाय का की सामना जिंकलाय गणराज मिडबाव की तिरुपती सावर्डेने ते आपल्याला पाहायचंय. नेमकं काय घडलं या मॅच मध्ये. 40ची आवश्यकता होती आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर शेवटच्या बॉल मध्ये 3ची गरज होती.
बॅटिंग करणाऱ्या गणराज मिडबाव क्रिकेट टीमला गणराज 11 मिडबाव 3 धावांची गरज असताना बॉल यष्टीरक्षक काकडे आला आणि तिसऱ्या पंचांकडे मागणी येईल. चला टीव्ही अंपायर बिझी होत आहेत. टीव्ही अंपायर कडे आपण जातो. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ओरम टेनिस बॉल क्रिकेट टुर्नामेंट 2025 मधला सर्वोच्च सामना. प्रेक्षक मात्र आता खुश झालेत. रामेश्वर प्रतिष्ठान मिडबावने आयोजित केलेल्या या शानदार क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून उद्या होईल कार्डियक ॲम्ब्युलन्सचं लोकार्पण. उद्याच्या दिवशी येथील जिल्ह्याचे पालकमंत्री, उद्याच्या दिवशी येथील सिने अभिनेत्री मानसी नाईक आणि उद्या संध्याकाळच्या सत्रामध्ये बरोबर 5 वाजता होईल पहिल्या सेमीफायनलला सुरुवात. प्रेक्षक हो, किती महत्वाची कामं असली तरी ती बाजूला ठेवा आणि उद्या ग्रीन पार्क स्टेडियम वरती आपापली जागा निश्चित करा. काय आहे प्रेक्षक हो, गेस करा. प्रेक्षकांमध्ये चर्चा चालली आहे, बेटिंग देखील लागली आहे. जे प्रेक्षक बसले होते ते जागेवरती उभे झालेत. बघा स्क्रीन वरती, बघा काय घडलंय. बघा प्रेक्षक हो, शैलेजी लोके साहेब आपण कॉमेंट्री बॉक्स कडे यायचंय. शैलेजी लोके साहेब, बघा प्रेक्षक हो, मेगा स्क्रीन वरती सामना काय रंगलाय. चला फक्त संगणकांनी बातचीत करायची आहे. इतर खेळाडू कृपया थोडेसे मागे चला. सामना अतिशय रंगतदार झालाय, प्रेक्षकांच्या पसंतीला उतरलाय. तिसऱ्या पंचांच्या मदतीने शैलेजी लोके साहेब, नीरजजी घाडी आपली वाट बघतायत कॉमेंट्री बॉक्सच्या मागे. चला आमचे ऑफिशियल, आमचे आयोजक शैलेजी लोके साहेब आणि आमचे ऑफिशियल फक्त चर्चा करतील आणि बाकी सगळं प्रेक्षक आणि आमचे सगळे खेळाडू कृपया सहकार्य करा. सामना जबरदस्त झालाय, प्रेक्षकांच्या पसंतीला तर उतरलाय. सामना टाय झालाय का हे आपल्याला पाहायचं आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर एकच धाव आली आहे का, 3 धावा आली आहेत का, 2 धावा आली आहेत का, की धावच आली नाहीये, अनेक प्रश्न आहेत. चला प्रेक्षक हो, थोडं सहकार्य करा. शैलेजी लोके साहेब आमचे मार्गदर्शक, भाईजी नरेश साहेब आणि त्याच पद्धतीने आपण जर पाहिलं तर आमचे ऑफिशियल चर्चा करतायत वेगवेगळ्या अँगलने. पुन्हा एकदा शहानिशा केली जाते, प्रत्येक अँगलने सगळ्या गोष्टी चेक केल्या जात आहेत. सामन्याचा डिसिजन महत्वाचा आहे आणि त्यामुळे अजिबात घाई होणार नाहीये, गडबड होणार नाहीये. प्रेक्षक तुम्ही सहकार्य करा. दोन्ही संघांचे संगणक, फक्त दोन्ही संघांचे संगणक कॉमेंट्री बॉक्सच्या समोर येतील. दोन्ही संघांचे संगणक शैलेजी लोके साहेब यांच्या सोबत चर्चा होईल. आमचे जे ऑफिशियल आहेत ते चर्चा करतील. पुन्हा एकदा टीव्ही अंपायर तिसरे अंपायर दोन्ही ऑफिशियल शैलेजी लोके साहेब, भाईजी नरेश साहेब आणि दोन्ही संघांचे संगणक यांच्यामध्ये फक्त चर्चा होईल. त्यांना सगळ्या गोष्टी सांगितल्या जातील, दाखवल्या जातील. चला आमची चर्चा चालली आहे.
चला थोडे मागे सरका प्रेक्षक हो, सगळं काही बघा मेगा स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळेल. हा बॉल डिलिव्हर्ड केलाय, त्यानंतर बॉल गेला यष्टिरक्षकाच्या मागे. यावेळेला फलंदाज मैदानामध्ये आलाय, आउट केलं गेलं, मात्र तो क्रीज मध्ये आहे. त्यानंतर स्टंप उचललेत, कारण फलंदाज क्रीज मध्ये होता आणि त्यानंतर ज्यावेळेला धावत गेला, यावेळेला आपण पाहतोय मैदानामध्ये काय घडतंय. पॉपिंग क्रीज मध्ये पोहोचला आहे की नाही ते पाहिलं जाईल. आणि यावेळेला आणि सगळ्यांनी आपल्या डोळ्यांनी प्रत्यक्ष पाहिलंय. चला मैदान मोकळं करा, चला मैदान मोकळं करा. अजिबात मैदानामध्ये कोणीही थांबायचं नाहीये. पहिली धाव कंप्लीट झाली, त्यानंतर स्टंप उचलले गेले, नॉन स्ट्रायकिंग एंडला फेकी झाली, मात्र तत्पूर्वी फलंदाज आपल्या घरटे